तुकाराम बिडकर यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील लोकांची हानी झाली आहे अशी भावना भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली। तर अभिनेते भारत गणेशपुरे यांनी स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। तर तुकाराम बिडकर हे सर्वगुण संपन्न व्यक्ती होते। तर मग ते राजकारण असो, कलाक्षेत्र असो की शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सर्व क्षेत्रात त्यांची चांगली कामगिरी होती, चांगली पकड होती। त्यामुळे तुकाराम बिडकर हे गेल्यामुळे विविध क्षेत्रातील लोकांची हानी झाली असून क्रिएटिव्ह माइंडचा माणूस आपल्यातून गेल्याचं जास्त दुःख असल्याचं भारत गणेशपुरे यांनी यावेळी सांगितलंय। नाही, हे बातमी जेव्हा आली खरं तर इतकं म्हणजे सगळ्यात जास्त वाईट मला असं वाटलं की असं कसं होऊ शकते, याच्यावर माझा खरं तर विश्वास नव्हता। आणि म्हणजे भाऊ जरी आमदार असतील किंवा राजकारणी असतील, पण खरे भाऊ हे कलाप्रेमी होते, कलाकार होते। त्यांच्या जेव्हा जेव्हा माझ्या बैठकी होत होत्या, जेव्हा जेव्हा आम्ही राजकारणावर आम्ही कधीच बोललो नाही, पण कला क्षेत्रावरती एक असा सिनेमा केला पाहिजे। त्यांनी पण 1-2 सिनेमे केले आणि कलाकार माणूस होता। एवढा मोठा माणूस असून छोट्या-मोठ्या कधी भूमिकासाठी भाऊ तुम्हाला यायला लागते, तर इतक्या म्हणजे सगळं काम टाकून ते येत होते। तर हे म्हणजे फक्त असं नाही, तुकाराम भाऊ गेल्यामुळे विविध क्षेत्रातल्या लोकांची हानी झालेली आहे। म्हणजे अगदी राजकारणापासून किंवा कलाकार असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा शेतकरी असतील किंवा क्रीडा क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, ह्या सगळ्यावर त्याचा इतका मोठा पगडा होता आणि सगळ्यामध्ये इंटरेस्ट ज्याला असं म्हणतो की ते खूप घेऊन वेगवेगळं काय करायचं असतं। मागं आल्यावर मी भाऊच्या शाळेत पण जाऊन आलो गावाला। तर ते काय कसं डेव्हलप करतंय, म्हणजे क्रिएटिव्ह माइंडचा माणूस आपल्यातनं गेला, त्याचं जास्त मला दुःख वाटते खरं तर। कारण त्यांच्या डोक्यात खूप आयडिया होत्या, खूप काही करावंसं होतं। आता 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही भेटलो होतो। तेव्हाही म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना दवाखान्यात भेटायला गेलो, पण तेव्हा पण ते आपल्याला ते हे पिक्चर करायचं आहे, ह्याच्यावरती पिक्चर करायचा आहे, अशा सगळ्या डोक्यात आयडिया होत्या। आणि खरंच ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, पण झालं ते खूप खूप वाईट झालं। शिवाजी महाराजांच्या फोटोचा आणि ध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करा अशी मागणी करत स्वराज्य संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातोय। तर नांदेड शहरातील जवळच असलेल्या वाडी पुयड येथे ग्रामसेवक यांनी अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा असताना त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आणि तसेच भगवे ध्वज लावण्यात आले, पण ते ध्वज आणि फोटो ग्रामसेवक यांनी रात्री उशिरा काढल्याने तणाव निर्माण झाला। त्वरित त्या ठिकाणी ध्वज आणि फोटो लावण्यात यावा आणि ग्रामसेवक यांना निलंबित करावं, यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये निदर्शने करण्यात आली असून या संबंधित सर्व प्रशासनाला नागरिकांमार्फत निवेदन देण्यात आले। तर या आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। पुढे या गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि तेथील ग्रामसेवक व स्थानिक लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्या ग्रामसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राच्या पाठीमागे असलेला झेंडा कापून टाकण्याचं काम ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी केला आहे। तर त्या गोष्टीचा व ग्रामसेवकाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो आणि शासनाला आवाहन करतो की येत्या 3 दिवसाच्या आत संबंधित ग्रामसेवकाला निलंबन करावं आणि संबंधितावर ती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा ध्वज होता, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, त्या ठिकाणचं अतिक्रमण नसताना देखील ते गायरांची जागा असताना ओपन प्लेस त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडून विकण्याचं कृत्य संबंधित ग्रामसेवक व स्थानिकचे राजकीय नेते जाणीवपूर्वक करत आहेत। त्या ठिकाणी कुठली प्लॉटिंग नसताना, गायरान जागेत यायला कुठलाही अधिकार नसताना यांनी प्लॉटिंग टाकून संबंधितांना, आपल्या नातेवाईकांना ते प्लॉट विक्री केले आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी स्मारक आहे, ज्या ठिकाणी झेंडा आहे, ते प्लॉट आमचे आहेत किंवा आम्हाला वाटप झाले आहेत असं सांगून जाणीवपूर्वक नमुन्यांवर आटला लावून कुठलाही नकाशा नाही, कुठल्याही वरिष्ठांची परमिशन नसताना स्वतःच्या घशात घालून घेण्यासाठी प्लॉटिंग करून परंतु छत्रपती शिवाजी महाराज अपमान करून अशा पद्धतीनं जर ग्रामसेवक आणि स्थानिकचे लोक जे जागा हडपण्याचं काम करत असतील तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य गप्प बसणार नाही। कारण का त्या ठिकाणी वाडी पेडचा गायरांचा विषय फार मोठा आहे, परंतु आम्हाला स्थानिक विषयावर न जाता
त्यांना आमचं एवढीच विनंती आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचे झेंडे महापुरुषांचे पुतळे असतात त्या ठिकाणी तुम्हाला काय गायरान आहे का, गावच्या चौकून गायरान आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंग टाकायची तर टाका तुम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून. पण काल ज्यावेळेस रात्री 15 तारखेला ग्रामसेवक मॅडम त्या ठिकाणी जाऊन जे दादागिरी करत आहेत, जे आरेराईची भाषा करत आहेत, रात्री 8 वाजता 8:30 वाजता ते झेंडा कापायचं काम करत आहेत, त्यांना कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश नसताना, BDO साहेबाचा किंवा तहसीलदार किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसताना स्थानिक राजकीय नेत्यांना किंवा त्यांचे जे रोज लागेबंदी असतात, बिलं काढायचे किंवा कामं करायचे, चांगले कामं बोगस कामं करायचे, या हेतूनं त्यांनी त्यांचं ऐकून कुठल्याही वरिष्ठाची सहमती नसताना, लेखी पत्र नसताना ते झेंडा कापून सर्व जगातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवण्याचं काम तिथल्या ग्रामसेवकांनी केलं. त्यामुळे ग्रामसेवक व संबंधित जे झेंडा कापताना आलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी. अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. तर अमरावती शहरातील अत्याधुनिक अशा सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार आक्रमक झाला असून महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून अमरावती शहरात 2 वर्षांपूर्वी जवळपास 5 असे शौचालय उभारले होते. धूळखात पडलेले शौचालय यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदन सुद्धा दिले होते. महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कुलूप तोडो आंदोलन करण्यात आले. तर लाडक्या बहिणीने केले शौचालयाचे उद्घाटन. महानगरपालिका शौचालय सुरू करत नसल्याने अखेर प्रहारने हे उद्घाटन केले. ते 2.5 वर्ष झाले अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, वेलकम पॉईंट, गाडगेनगर, बडनेरा बसस्थानक आणि छत्री तलाव अशा 5 ठिकाणी आकांक्षी शौचालय स्थापन करण्यात आली. याच्यासाठी जवळपास 2.5 ते 3 करोड रुपये खर्च करण्यात आले. मी सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचे, सर्व वृत्तवाहिन्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधून आपण या ठिकाणी आम्हाला आंदोलनाला साथ दिली आणि या ठिकाणी आम्ही विभागीय आयुक्तांना 7 दिवस आधी अल्टिमेटम दिला होता निवेदन देऊन की आपण यावर मनपाकडून कारवाई मागा, कारण मनपाकडून आम्हाला अपेक्षा नव्हती.
मनपा प्रशासन स्वतःचा भ्रष्टाचार कसा उघड करणार? पण आज 7 दिवस सोडून गेल्यानंतरही मनपा प्रशासनाने आमच्यापैकी कोणालाही भेटण्याचे किंवा बोलून विचारण्याचे साधे सौजन्य दाखवलं नाही. म्हणून आम्ही आज ठरवलं की लाडक्या बहिणींच्या हस्ते आम्ही स्वतः श्रमदान केलं, पूर्ण परिसर स्वच्छ केला, फिनाईल टाकून आम्ही पूर्ण परिसर निर्जंतुक केला आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते आम्ही आता लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे. कारण महिलांची जी मानसिक कुचंबना होते, महिलांची जी शारीरिक कुचंबना होते ती दूर करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत. चंद्रकांत सोनावणे यांनी चोपडा येथील खासगी रुग्णालयात जखमी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मध्य प्रदेश सीमेवरती असलेले पार उमरटी गावात बनावटी कट्टे बनवले जातात, तिथे त्यांनी धाड टाकली. त्या बनावटी कट्टे विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी हे गेले असता तेथील ग्रामस्थांनी घेराव करून ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक अधिकारी, 2 कर्मचारी आणि 1 होमगार्ड जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अधिकाऱ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार चंद्रकांत सोनावणे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले, तर तेथे जखमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी विचारपूस देखील केली. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम जो हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट सातत्याने आपल्याला मदत करत असतं आणि त्यांच्यामुळे शांतता आपल्याकडे नांदत असते. दुर्दैवाने उमरटी जे मध्य प्रदेशचं एक क्रिमिनल गाव झाल्यासारखं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथनं वेपन जे म्हणतो आपण रिव्हॉल्वर वगैरे विक्री होत असते. या बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाचे जे PSI मॅडम कावेरी मॅडम या सातत्याने त्यांच्यावर फॉलोअप ठेवतात. आदरणीय साहेब जे गोलप साहेब, हे गोलप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, SP जे रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्य. गेल्या 5-6 महिन्यामध्ये खूप प्रमाणात रिव्हॉल्वर त्यांनी पकडलेत. त्याच्यामुळं थोडंसं त्यांना वाईट वाटायला लागलं की आमच्या व्यवसायावरती यांनी गदांत आहे का काय म्हणून. गेले होते आपल्या डिपार्टमेंटची लोक की तिथला जो आरोपी होता मुख्य, याला पकडण्यासाठी गेले. त्याला पकडणंसुद्धा होतं, पण तिथले स्थानिक लोक मध्ये आलेत आणि त्यांनी आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला. ह्या हल्ल्यामध्ये केल्यावर सुद्धा आपले जे साहेब आहेत नित नवरे, त्याचप्रमाणे शशिकांतजी पारदी आणि दुसरे शशिकांत पाटील, किरण पारदी आणि एक भिल्ल, या चौघांना त्या ठिकाणी थोडी दुखापत झाली. गाव असल्यामुळे गावातून थोडे ढकलाढकली झाल्यामुळे दुखापत झाली. पण एवढं असताना सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवून दिलं की आम्ही आरोपीला सोडत नाही आणि त्या आरोपीला पकडून आणलं. याबद्दल खरं तर मी त्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी बंदोबस्त आणि क्रिमिनल यांना ताब्यात घेण्याचं कर्तव्य हे पोलीस डिपार्टमेंट करत असतं. घाबरून न जाता ज्या धैर्याने आणि शांततेने त्यांनी यांना पकडून आणलं आणि एक मोठा आरोपी, जो मुख्य आरोपी या माध्यमातून पुणे असेल, नगर असेल या भागामध्ये ही रिव्हॉल्वर पाठवली जातात, त्यालाच आज पकडले गेलेलं आहे. त्याच्या माध्यमातून संपूर्ण जी चेन आहे ही शोधण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट करणार आहे. आदरणीय आपले जे रेड्डी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, गोलप साहेबांशी बोलणं झालं आहे, तहसीलदार महोदयांचं स्वतः सहकार्य तिथे होतं, थोरात साहेब स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सहकार्य केलं. ज्यांनी या कामाला सहकार्य केलं त्यांचं मी खराच मनापासून आभार मानतो. आणि विशेष करून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कावेरी मॅडम असतील किंवा नितनवरे साहेब असतील, पारदी असतील, पाटील असतील, या सर्वांचं शौर्याबद्दल खरं त्यांचं मी आभारच मानतो की त्यांनी चांगला शौर्य दाखवून त्या आरोपीला पकडून आणले. महाराष्ट्राची पोलीस कमी नाही हे संपूर्ण उत्तर मध्य प्रदेशच्या त्या गुन्हेगारांना दाखवून दिलेलं आहे आणि भविष्यातही त्यांचा ते बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या परीने जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही पोलीस डिपार्टमेंटला नक्की करू. जालन्यात शासकीय कंत्राटदारांकडून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. तर जालन्यात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाने थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्यानं जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आपल्या काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. यंत्रसामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील सर्व शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलनाला बसलेत.
तर जालना जिल्ह्यातील थकीत देयकांची रक्कम सुमारे 400 कोटीपेक्षा जास्त असून फक्त 16 कोटींची तरतूद तब्बल 7 महिन्यानंतर म्हणजे 14 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाने कंत्राटदारांना वितरित केली। त्यामुळे थकीत देयके कंत्राटदारांना तातडीनं वितरित करावे यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। दादा मला सांगा, तुम्ही ड्रायव्हर आहात, कर्मचारी आहात, ड्रायव्हर काय आहे. परिस्थिती आहे तुमची? काय नाही झालं आता 4-4, 5-5 महिन्यापासून मालकाने पेमेंट नाही केलेले, कारण मालकाची काही चुकी नाहीये, बिलच वर आलेले नाहीत, काम तर झालेले पण सरकारने बिल दिलेले नाहीत। मालकाला कधी पैसे मागितले तर मालक म्हणतात वरून बिलच आले नाहीत। आता झालं 4-4 महिन्यापासून पैसे पण पेमेंट पण नाही आलं। आता उपाशी घरामध्ये अशी मारायची वेळ आलेली। सकाळी तर मी काय ड्युटीला येत नव्हतो, मालकाला म्हणलो आज काय यायचं नाही, पण मालक म्हणे आंदोलन आहे, पैसेच घेऊन यायचे तिकडून, त्याच्यामुळे आलतो। म्हणलं चला मालक तुझ्यासारखे असे किती लोक आहेत? भरपूर ड्रायव्हर, आता हे पाहा ना, पूर्ण ड्रायव्हरच, सगळे ड्रायव्हरच, सगळ्याची हीच परिस्थिती। घरामध्ये खायला नाही, पेट्रोलला तर कामावरती जायचंय, पेट्रोलला असे पैसे नाही जाण्यासाठी पण, माहिती आहे का। मग तुम्ही शासनाला काय मागणी करणार? शासनाला हेच की जे राहिलेली निधी आहे, जे राहिलेले पैसे आहेत, तुम्ही जर दिले कॉन्ट्रॅक्टदाराला तर ते आमचे पैसे देते, नाहीतर उद्या आम्हाला ड्युटी सोडून उद्या दुसरे काहीतरी काम बघावं लागणार आणि दुसरे काम बी करू शकत नाहीत। हा, मग ट्रॅक्टर हे तेच भरणं। हा, काय नाव तुमचं? माझं किरण गायकवाड नाव आहे। दादा मला सांगा, काय आज आंदोलन आहे? निधी अभावी काम बंद करण्याचं हे आंदोलन आहे। किती निधी बाकी आहे आणि आपण किती लोक आहात या आंदोलनात सहभागी? आंदोलनामध्ये पूर्ण जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना आहे आणि सगळ्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत। एकूण किती निधी बाकी आहे? एकट्या PWDचा 2 डिव्हिजनचा मिळून 400 कोटी रुपये बिल्स आयपास झालेले बाकी आहेत। सरकारला काय आता जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय तुमचा इशारा असेल? सरकारला इशारा हाच आहे की जर आम्हाला कोणत्याही प्रकारचं ठोस जर सरकारकडून लेखी प्रॉमिस नाही मिळालं तर इथून पुढे कलेक्टर ऑफिस नंतर मुंबईला जाण्याची आमची तयारी आहे। आणि यंत्रसामुग्री आम्ही आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सगळ्या वाहनांच्या चाब्या आम्ही हवाली करणार आहे। ज्या डिपार्टमेंटसाठी ते घेतले त्याचे आता आम्ही कर्जाचे हप्ते भरू शकत नाही, त्यामुळे तुमच्याकडे जमा करतोय। एकीकडे बिल बाकी आहे, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री जालन्याच्या काम आमच्या सर्व जालना जिल्ह्याचे दोन्ही डिव्हिजनचे 400 कोटीची बिलं थकबाकी असल्या कारणाने आम्ही हे आंदोलन इथे आज सगळ्या जालना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने इथं उभारलेलं आहे। आम्हाला 400 कोटीची थकबाकी असताना फक्त आम्हाला आज जालन्याला 9 कोटी रुपये एका हेडला दिल्या जातात। म्हणजे कुठल्या पद्धतीचे आणि कुठल्या टक्क्यांनी पैसे दिलेत तुम्ही जालना जिल्ह्याला असो मराठवाड्यात असो, हे सरकारला कळलं पाहिजे। एक प्रकारची म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असतो त्याची किती थट्टा तुम्ही करता हे सरकारला कळलं पाहिजे। या कारणाने आम्ही इथं आज आंदोलन उपस्थित करतोय आणि आज आम्ही ह्या म्हणजे आंदोलन इथं कंटिन्यू चालू ठेवणार आहे। किती याच्यामध्ये कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर आणि किती वाहनांचा समावेश आहे? आज आम्ही 100 ते 125 इथं आज फक्त एक वाहन सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने आणलेलं असून सगळे 100 ते 125 वाहन इथं आज जमलेले आहे। तरी इथं आम्हाला इथं दिलासा नाही मिळाला तर आम्ही हे सगळे वाहन 2000 वाहनं घेऊन आमची मुंबईला जाण्याची पुढील तयारी आहे आणि त्या कारणाने सगळे रस्ते जाम होतील याची शासनाने खबरदारी घ्यावी। तर खामगाव शहरातील लकडगंज भागात मुन्ना पाडिया यांचे अग्रेसन ट्रेडिंग कॉर्पोरेशन सुतलीचे व्यापारी या नावाने गोडाऊन असून सदर गोडाऊनमध्ये मोठी भीषण आग लागली आहे। या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी खामगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला दिली। अग्निशामक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते। तसेच शेगाव नांदुरा येथील नगर परिषद अग्निशामक दल सुद्धा दाखल झाले होते। वस्तीमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। लकडगंज भागात नागरी वस्ती असून मोठ्या प्रमाणावर गोडाऊन आहे। या अगोदर सुद्धा याच भागात मोठी आग लागली होती। सतत लागणाऱ्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते। आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू असून या आगीमध्ये अंदाजे 20 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे। मुझे आग लगी कि आपका कौन सा गोडाउन? हमको 6 बजे आके बोले अनुपम वालों ने। काय का गोडाउन है? बादाम का। आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? शिव प्रसाद पाड़िया। कैसे अंदाजे आग लगी है? कुछ बताते नहीं आता वो तो कैसे लगी। अंदर कितनी का माल होगा?
सब देख के बताएंगे। किती वाजता अंदाजे आग लागली होती आणि कशाला लागली, कशाला गोडाऊन? हे खामगाव येथे भुसावळ चौकामध्ये लक्कडगंज भाग हा एरिया आहे. इथं शिवप्रसाद पालिया यांचे हे भगवडी जिल्ह्यामध्ये असलेले गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बारदाना आहे. त्या बारदाना आम्हाला एक माहिती मिळाली की 5:30 वाजता अंदाजे आग लागलेली आहे. आम्ही 5:30 वाजता इथं दोन्ही गाड्या आमच्या दाखल झाल्या आहे. खामगावच्या 2 गाड्या आहेत, शेगाव आणि नांदुरा. 4 गाड्याद्वारे आम्ही पूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे. आतापर्यंत जवळपास 25 ट्रीप पाणी लागलेलं आहे आणि सध्या आणखी धूर वगैरे भरपूर निघत आहे. त्यामुळे ते पूर्ण उफलून वगैरे पूर्ण ते आग विझावं लागेल. त्याकरता आणखी 10 ते 15 ट्रीप आणखी लागणार आहे. कापूस, सोयाबीन, तुरीला प्रति क्विंटल 2,000 रुपये अनुदान द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येते. तर राज्य सरकारने कापूस, सोयाबीन हमीभाव केंद्र बंद केल्यानं शेतमालाचे भाव कोसळलेत. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याला शेतमाल उचलेपर्यंत हमीभाव केंद्र सुरू करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी राज्य सरकारला दिलाय. सरकारला हमीभाव केंद्र सुरू करायची नसल्यास कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2,000 रुपये अनुदान द्या, अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिलाय. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री शेतकऱ्यांना लबाड म्हणतोय, मात्र या राज्य सरकारमधील मंत्रीच नाही, ते संपूर्ण राज्य सरकारही लबाड आहे. कारण की शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी हमी भावाने करावी यासाठी सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीची नाफेडमार्फत खरेदीची यंत्रणा उभी करण्यात आलेली होती. मात्र ती खरेदी आता गेल्या 8 दिवसापासून बंद आहे. त्यामुळं आज बाजारपेठेत कापूस, सोयाबीन, तूर आदीच्या किमती किमान 1,000 ते 1,500 रुपये क्विंटल मागं पडलेले आहेत. त्यामुळं या लबाड सरकारने आता खरेदीचं ढोंग न करता तात्काळ खरेदी सुरू करून शेवटच्या घटकापर्यंत सोयाबीन, कापूस, तूर खरेदी करावी, अन्यथा या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजनेचा लाभ देऊन प्रति क्विंटल 2,000 रुपये अनुदान कापूस, सोयाबीन आणि तूर या उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. अन्यथा राज्य सरकारला सळो की पळो करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जालना. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली करा, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संघटनांकडून देण्यात आलाय. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांचा मनमर्जी कारभार सध्या सुरू आहे आणि त्यांनी केलेली आर्थिक व्यवहार याची चौकशी करून त्यांची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन दिलंय. या निवेदनाला आज 24 दिवस उलटले तरी देखील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाहीये. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, डॉक्टरांना अरेरावीच्या भाषेत बोलणे, प्रत्येक कामात आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडणे यासारख्या तक्रारी त्यांच्या विरोधात असताना देखील त्यांच्या विरोधात कारवाई न होणे हे संशयास्पद असल्याचं त्यांनी दिसत आहे. तर जिल्ह्यात आधीच आरोग्याच्या समस्या भेडसावत असताना अशा शल्यचिकित्सकांकडून जिल्ह्याची आरोग्य स्थिती खालवली जाते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची बदली होणं गरजेचं आहे. आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली शेट्टी यांना मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षा लहाडे यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. गेल्या 10 जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या 15 जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहेत 4 त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे. तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे. त्याच्यामुळे महिना उलटूनही
कारवाई न झाल्यामुळं आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे. दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालये, महिला रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये आम्ही 2-2 RH आणि काही PSC मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिससमोर करणार आहोत आणि त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे 4 मार्च ते 9 मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि मेडिकल लिगल केस आहे ते सोडून आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंद राहील आणि तरीही नाही झालं तर 10 मार्चपासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवा सर्व आरोग्य सेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत आणि पर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहील. आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत. परंतु जर खराब प्रवृत्तीची एखादी अधिकारी आली तर ते सर्व म्हणजे वातावरण बिघडते, प्रशासन बिघडवते आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांना कामापासून प्रवृत्त करायला भाग पाडतात. आम्हाला आंदोलन करायची इच्छा नाही आहे कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत. आरोग्य सेवा ही खूप पवित्र मानली जाते परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला नाईलाजास्तव आमच्या जे बांधव आहे, आमचे जे कलिग आहेत त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही